विस्तार आहे, काय सांगा? सगळ्यात आधी तर 23 तारखेपासून मेजॉरिटी आलेलं हे सरकार आहे आणि तब्बल 20 दिवस होऊन गेलेले आहे. 21-22 दिवस होत आहेत. अजून पूर्ण मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे कोणत्याही खात्याचा कारभार नाही. अशा पद्धतीने या राज्याचा कारभार चालू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार 8 तारखेला होईल, 7 तारखेला होईल, 12 तारखेला होईल, 13 तारखेला होईल, 14 तारखेला होईल. आज 14 तारीख आलेली आहे. आता 15ला होणार असं म्हणतात. खरं काय खोटं काय आता देवाला माहीत म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांना माहीत, एवढंच म्हणता येईल. दादा, तुमच्या बंगल्यावरती बैठक होणार आहे महाविकास आघाडीची. या बैठकीमध्ये सरकारच्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला बहिष्कार टाकायचा निर्णय होणार आहे अशा चर्चा समोर येतात. काय नेमकं? नाही, असं अजून बैठक होणार आहे एवढंच ठरलेलं आहे, करणार आहे. बाकी अजून पुढचं धोरणात्मक निर्णय बैठकीत ठरवण्यात येईल. अधिवेशन सुरू होते सोमवारपासून. या अधिवेशनामध्ये तुम्ही सरकारचे कुठले वावडे करणार आहात? महाविकास आघाडीची कशी भूमिका असणार? महाविकास आघाडी भले आमच्या जागा कमी आल्या असतील, परंतु जनतेसाठी, या महाराष्ट्राच्या हितासाठी आमचा लढा चालूच राहील. वाभाडे काय काढायचे? वाभाडे तर पूर्ण निघालेलेच या सरकारचे, आणि जे काढायचे ते आता सभागृहातच सांगू. मला असं वाटतं आधीच सांगणं काही योग्य होणार नाही. परंतु हे सरकार जे आहे 2-2.5 वर्षापासूनचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे, कष्टकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. हे सरकार कशा पद्धतीनं आलं अजून जनतेलाच कळालं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि या सरकारला देमाय धरणे ठाय निश्चित महाविकास आघाडी करेल. संजय राऊत म्हणाले की पूर्ण बहुमत मिळाल्यावरही 5वी आणि सैतानी बहुमत असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तरीही एकीकडे खून दरोडे करतायत आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघणार आहे. सत्य, मी परवा बीडमध्ये गेलो होतो, मस्साजोगला. त्या पद्धतीनं एका सरपंचाचा खून झाला आणि त्याच्यात सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहेत, अशा प्रकारचं चित्र आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे पुण्याचे टिळेकर, त्यांच्या सख्या मामाचा खून झाला. आणि अशा अनेक घटना सरकार आल्यापासून या महाराष्ट्रात चालू आहे. सरकारचं त्याकडे लक्ष नाही. सरकारचे मुख्यमंत्री दिल्लीला जाणं, मुंबईला येणं, नागपूरला जाणं, मुंबईला येणं एवढंच करतात. बाकी या महाराष्ट्रासाठी काहीही करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. लाडक्या बहीण योजनेच्या जे 6वा हप्ता आहे त्याची प्रतीक्षा मुद्रांना लागलेली आहे. पुण्यामध्ये 10,000 लोकांचे पुनर्छाननीमध्ये गेलेले. आता मराठवाड्यात देखील तांत्रिक महिलांमध्ये वाढले आहे. काय वाटतं, 6वा हप्ता लवकर मिळेल? 21 की 15 कसं बघतात? आम्ही पण वाट बघतोय त्याची, कारण मागे जो पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे शेतकऱ्यांना मिळणारा जो काही निधी होती, जे काही मदत होती, ती सुद्धा सुरुवातीला 1.25 कोटीला लोकांना मिळाली होती. नंतर ती 82 लाखावर येऊन पोहोचली. मला वाटतं लाडक्या बहिणीचं सुद्धा असंच होणार आहे. जी संख्या आहे ती आपोआप हे सरकार खाली आणणार. संजय राऊत म्हणाले की या अधिवेशनामध्ये एखादा तरी स्फोट होईल असं मी खात्रीने सांगतो. बिलकुल होईल, बिलकुल होईल. त्यांची खात्री वाया जाणार नाही. काय स्फोट असणार आहे? काय ते आता स्फोट असा थोडी आधी जाऊन थोडं स्फोट आता आपोआप होतो, अचानक होत असतो. स्फोट करते तुम्हीच असणार आहात? नाही, महाविकास आघाडीच. मी असेल नसेल मला माहिती नाही, पण महाविकास आघाडी निश्चित असेल. स्फोट विधानसभेत होईल का विधान परिषदेत होईल? नागपूर अधिवेशनात होईल. लालकृष्ण अडवाणींना अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं. लालकृष्ण अडवाणी देशाचे आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची प्रकृती चांगली हो हीच परमेश्वराला प्रार्थना. दादा, जे राशनचं धान्य होतं जवळपास हे ई-पॉज मशीन मध्ये ते अपडेट न झाल्यामुळे, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे राज्यातली जवळपास कोट्यावधी जनता त्याच्यापासून वंचित आहे. आता नाताळचा सण आहे, अशा पद्धतीने ते मिळायला पाहिजे होतं. दुकानात धान्य आहे परंतु ते राज्यातली आणि देशातली ही स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत नाही. अनेक सर्वसामान्य माणसाला या योजनेचा लाभ मिळत नाही. सरकार
घोषणा तर करतं एवढ्या कोटी लोकांना दिलं तेवढ्या कोटी लोकांना दिलं, परंतु प्रत्यक्षात जनतेच्या झोळीत हे पडत नाही, हे सत्य आहे. बरं, दुकानात आहे ऑलरेडी, प्रत्येक दुकानात पोहोचलंय, पण ते लोकांना दुकानदारांना देखील वाटता येत नाही, अशी अडचण निर्माण झाली. असून काय फायदा नाही. कोणाला द्यायचं, त्याचं अधिकृतरित्या काय, त्याचं ते जे स्वॅपिंग मशीन आहे तिथलं ते चालू आहे का, आता या सगळ्या गोष्टी तांत्रिक कारणामुळे ते दिल्या जात नाही. आणि तांत्रिक कारण मला असं वाटतं सरकारकडून ही तांत्रिक कारणं ताबडतोब दूर करण्याची आवश्यकता, परंतु ते 1 दिवस 2 दिवस तांत्रिक कारण आपण समजू शकतो, आठवडा, महिना, 2 महिने तांत्रिक कारण तेच आहेत. गेल्या महिन्याच्या 25 तारखेपासून रॅशन येऊन पडलेलं आहे आणि आता परत आणखी रॅशन दुकानदारांना गोळावून सरकारचा फोन येत आहे किंवा तुम्ही रॅशन घेऊन जा, म्हणजे पहिलेच दिलं गेलं नाही आणि दुसरं आलेलं आहे. मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाला वितरित झालं पाहिजे अशी भावना सरकारची नाही. हळूहळू सरकार हे खातेदार सुद्धा कमी करताय. जसं पंतप्रधान किसान सन्मान योजनेचं झालं, आता लाडक्या बहिणीचं होणार आणि स्वस्त धान्य दुकानावरही हेच होणार. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा विधानसभेच्या निवडणुकीत चर्चेत होता. आता अधिवेशन आहे, त्यावर तुमची काय भूमिका आहे कर्जमाफी? हे पण लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार आणि शेतकऱ्याचे पूर्णपणे 7/12 कोरा करणार, अशा प्रकारचं वचन, आश्वासन, जाहीरनामा भारतीय जनता पार्टी आणि बाकीच्या लोकांनी काढलेला आहे. त्याची पूर्तता करा, परंतु त्याची पूर्तता करत असताना जुने सुद्धा अजून 2017-18च्या कर्जमाफीतले सुद्धा अनेक रक्कम बाकी आहे, ती सुद्धा द्या. प्रोत्साहन अनुदान दिलं पाहिजे, या सुद्धा मागण्या निश्चित अधिवेशनात आम्ही करू. दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा पेटलेला आहे, त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? तर बिलकुल असं जर 80 वर्ष जुनं मंदिर असेल त्याला धक्का लागता कामा नये. ही भूमिका शिवसेनेने घेतली, काल मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेली. मला वाटतं या भूमिकेशी आम्ही सगळे ठाम राहू, कारण इकडे सरकार हिंदुत्वादी म्हणतं आणि मंदिरावर जर हातोडा पाडण्याचं काम करत असेल तर ते चुकीचं आहे. हॅलो, संपूर्ण मुंबई शहरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते खचत असताना शेलार यांनी एसआयटी कडून दर्जाचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. कसं बघता तुम्ही? घरचं आहे एवढंच म्हणेल मी, कारण जे रस्ते ते अजून 30% पूर्ण झालेले असं म्हणतात. 2.5 वर्षापूर्वी सांगितले होते की मुंबईच्या विकासासाठी असे असे रस्ते करणार, त्याचं 30%च काम झालं आणि त्याचा दर्जा येईल हे काम आहे. अशी शेलारांनी मला असं वाटतं आता मुख्यमंत्री त्यांचे बसलेले, त्यांना हे काम सांगावं. बरं, हिंगोलीमध्ये एका शासकीय रुग्णालयामध्ये कुटुंब नियोजन झालेल्या अनेक महिलांना 43 महिलांना परसीवर झोपवण्यात आलं होतं. हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कॉट नसल्यामुळे या परिवार नियोजन केलेल्या महिलांचे कसे हाल झाले? हे चुकीचं आहे. मला असं वाटतं जर नियोजन नव्हतं तर तशा पद्धतीनं तिथं ऑपरेशनच शस्त्रक्रियाच व्हायला नाही पाहिजे होत्या. तशा पद्धतीत झालं, निश्चित याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करू. आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात जाणार आहेत दादरला आणि त्याचवेळी किरीट सोमय्या सुद्धा जाणार आहेत, त्यामुळे पुन्हा भाजप आणि सेना किरीट सोमय्या काय भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व नाही करत, आदित्य ठाकरे नेते आहेत. तर ते त्याच एकाच वेळेला जाण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. त्यांनी काय होणार, हनुमानाच्या दर्शनात दोघंही चालले, त्याचा काय प्रॉब्लेम. मला वाटतं किरीट सोमय्याने जाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं सरकार आहे केंद्रात राज्यात, त्यांना सांगितलं तर बरं होईल. सर, सोयाबीन, मूग आणि उडीदाचा हमी भावाने खरेदी करण्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे, हा निर्णय घेतला आहे. नुसता निर्णय घेतला आहे, खरेदी केंद्र कुठं चालू आहे त्याचं उत्तर द्यावं. नुसतं हमी हे देण्याचा, मुदत वाढ देण्याचा निर्णय, खरेदी केंद्र कुठं चालू आहे? खरेदी केंद्र चालू नाही तर त्या हमी भावाच्या मुदत वाढीला कोणता अर्थ आहे? ओके दादा, आपण पीक विमा 1 रुपयामध्ये भरला जातो, मात्र तो पीक विमा भरण्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. जवळपास संभाजीनगर जिल्ह्या एकट्यामध्ये 1.25 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही गत वर्षीच्या तुलनेमध्ये. कसं मिळतच नाही, त्यामुळे शेतकरी उत्साहित नाही. पीक विमा कंपनीचं खळगी भरण्याचा तो प्रकार आहे, त्याच्यामुळे शेतकरी मला असं वाटतं असा निर्णय घेतो की आता पीक विमाच भरू नये, कारण मिळतच नाहीये. चालेल, थँक्यू.